मजल की त्या अगवण्याच्या मुलींनी आत्महत्या करायचे प्रयत्न केले, तर यांनी आरोप काय केला, रामराजांनी जर घडवून आणला तर मी सांगितलं हे आत्महत्या. या सतग्रस्ताचे मुंडेबाईंचं प्रकरण धरून आगवण्यांच्या मुलीचे लेखी उल्लेख आहेत. त्या काळी ते खासदार होते, त्यांची भांडणं काय झाली, आगवणे काय आहेत, मला काय घेण्यात देणं नाही. सरकारकडे माझं एकच तेव्हाही मागणं होतं की जर नाव सुसाईड नोट मध्ये असेल, नाव घेतलं गेलं असेल, तर कमीत कमी त्या माणसाच्या नावाची माणसं तरी त्यांनी पोलीस चौकीत स्टेटमेंट घ्यायला पाहिजे का नको. साधा विषय हो. तेव्हा बोलवलं जातं पोलीस चौकीत, तर तुम्हाला वाटलं नका अटक करू, त्याच्यातनं बोलवलं गेलं नाही. दोन मुलींनी आम्ही तेव्हाच निश्चय केला होता की ह्या माणसाच्या हातात सत्ता गेली तर स्वतःचा कार्यकर्ता जो आहे त्याचा घरदार उद्ध्वस्त करणारा हा माणूस तुमचं काय करणार एवढं मला सांगा ना, कोणी सांगावं. मांडवगडाच्या नंदू नवरा बायकोने आत्महत्या केली, त्याच्यात यांचं नाव, तरी सरकार ठप्प. आणि लेटेस्ट संत मुंडेताई तिने तर इन्क्वायरी ऑफिशियल पेपरमध्ये, शासकीय पेपरमध्ये माझी खासदार आणि त्यांच्या दोन पीएननी माझ्यावर प्रेशर टाकलं. अरे पण त्यांना बोलवा की, त्यांच्या कारखान्यासमोर काही वडाची झाड आहेत, नीट ऐका, तुमच्यात हिंमत असली तर जा आणि वडाच्या झाडाच्या खाली काय बघा, जाऊ बघा. त्यांनी खरे खरे नाही, मलाच माहिती आहे. मला फोन येतातच, माझं कोणाची वाकडं नाही. मला सर्वसामान्य माणसांनी सांगावं की रामराजांनी राग धरून माझं वाटोळं केलं, माझी बदली केली. माझं उलट आमचेच कार्यकर्ते आम्हाला शिव्या घालतात की त्यांच्या कार्यकर्त्यांना तुमच्याकडे सगळी सत्ता होती तर त्यांचं वाटोळं का केलं नाही, बोलतात. माणुसकीने वागलो, ही मेंबर चूक काय, आमची संस्कृती ते नाही. रामराजांनीच थांबवलं. अजून काय तुम्हाला पुरावा पाहिजे. साक्षात आत्ताचे मुख्यमंत्री तेच मला माझ्या बाजूने होते त्या काळात, म्हणून मी परवाच्या केसमध्ये म्हणलं की जरी त्यांनी तथाकथित क्लीन चिट दिली असेल, अजूनही करायचे आले तर ते बोलतील काय बोलायचे, त्यांचे ते हक्क आहेत. परंतु त्यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे. त्याचं कारण या पद्धतीने मुख्यमंत्री सध्या वागतात. अख्ख्या भारतात पसरलेल्या या भारतीय जनता पार्टीच्या बदनामीचं मूळ कारण सातारा जिल्ह्यात नाही. हे भारतीय जनता पार्टीला दोन जे भस्मासूर इथं तयार झालेले आहेत त्यांच्यावर ते काय करायचं ते करतात. त्यामुळे आज इलेक्शन ही विकासाच्या कामावर होतच नाही. आता इथं कार्यकर्ते बसलेत, तुमच्यावरही नजर राहणार. आणि या शहर त्यावेळेस शेवटचा खांब ओकडायचं काम फक्त तुम्हाला यावेळेस करायला लागणार आहे. आणि धनुष्यबाण म्हणजे तुमचं स्वतःचं भविष्य आहे. ही सावधगिरीची सूचना माई भगिनी आणि सगळ्यांना देते.